जेवढं मी चळवळीत बघितलं किंवा जेवढं माझ्या बुद्धीनं आकलन वाटते त्याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर आहे की ही लढाई कुठल्या जातीची किंवा याची नाही आहे. ही एक संविधानानं जी तरतूद केली आहे, संविधानाने जे अधिकार दिलेत त्या अधिकारासाठीचा हा लढा आहे. आणि ह्या लढ्यामध्ये ही लढाई खऱ्या अर्थानं प्रस्थापित विरुद्ध प्रस्थापितच आहे. पण यात दोन कॉमन गोष्टी आहेत की प्रत्येक जातीतला प्रस्थापित नेता हा दुसऱ्या जातीतल्या प्रस्थापित नेत्याचा चांगला मित्र आहे. बरोबर आहे. म्हणजे छगन भुजबळ जरंगेला शिवाय देतील पण शरद पवारला बापच म्हणणार. बरोबर आहे. म्हणजे दोघं पण मराठाच आहे म्हणून दोघं हो सांगतात. हो 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 पण जरंगे गरजवंतांची गोष्ट बोलतोय म्हणून जरंगे वाईट. पण शरद पवारांनी मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणलं की शरद पवारांना बापच म्हणणार छगन भुजबळ. म्हणजे प्रत्येक समाजातला प्रस्थापित हा दुसऱ्या समाजातल्या प्रस्थापिताचा चांगला मित्र आहे. आणि प्रत्येक प्रस्थापिताला असं वाटतं की माझ्या समाजातला घटक जोपर्यंत विस्थापित आहे तो माझ्या माग आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रस्थापितांचं एक असं ट्रायंगल तयार झाले की ते विस्थापितांना एकत्र येऊ देत नाहीत. म्हणजे जर समजा मराठ्यांनी म्हटलं की बाबा आम्हाला पण आरक्षण पाहिजे, ओबीसीतल्या छोट्या जातींना पण आजवर आरक्षण मिळालं नाही, आपण एकत्र येऊन मराठा ओबीसी ऐक्याची लढाई उभा करून तुमच्या आणि आमच्या अधिकारासाठी भांड्या, तर भुजबळ हाकेसारखे लोक येऊन म्हणणार नाही नाही ते मराठ्यात ते तुम्हाला खाऊन टाकतील. अरे पण तुम्ही शिल्लक काय ठेवले त्यांच्यात आतापर्यंत? तुम्ही 40 वर्षात आरक्षणाचं तर सगळं तुम्हीच खाल्ले. छगन भुजबळ ज्यावेळी बोलतात शिक्षण संस्था आणि ह्याच्यात, भुजबळांच्या संस्था किती आहेत? मुंडेंचे कारखाने किती आहेत? सरकार सगळ्यांचं आहे, तुम्ही मागणी केली तर मिळणार. बरोबर. मराठ्यांनी कधी कारखाने काढले म्हणून म्हणले नाहीत की मराठ्यांचाच ऊसतोड पाहिजे, वंजाऱ्यांना आमच्या इथं ऊसतोड देणार नाही. मग हे ज्या लोकांच्या कुचकट मानसिकतेतनं हे तयार झालं किंवा मराठा समाजाला बदनाम करायचं किंवा मराठा लिडरशिपला टार्गेट करून मराठ्यांना कशी गरज नाहीये. अरे पण ते साखर कारखाने घेतले, प्रकल्प उभारायला जा मराठ्यांच्याच जमिनी घेतल्या, आज ते प्रकल्पग्रस्त म्हणून देशोधडीला लागलेत. मग त्यांनी धरणं बांधून सगळ्यांच्या पाण्याची सोय केली, चूक केली का त्यावेळी? मग त्या लोकांनी पण म्हणायला पाहिजे होतं मराठा आम्ही क्षत्रिय आम्ही हे होऊन देणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टी जातीनं बघायची एक मानसिकता जी तयार झाल्या आणि काय पेड विकृत लोक जी झाल्यात ना त्याच्यामुळे सोशल वातावरण खराब झाले. बरं आरक्षणाची लढाई कायदेशीर आहे, संविधानिक आहे, कोर्टात केसेस चालले, तुम्ही रस्त्यावर बोंबलून उपयोग आहे? बरोबर आहे. तुम्ही जर बघा एखादी चांगली गोष्ट पटवून द्यायसाठी किंवा याच्यासाठी आपल्या देशात व्यवस्था आहे. मराठी ओबीसीना आरक्षण मागतात, हा की कोण आहे? मालक आहे का महाराष्ट्राचा? नाही. मग त्यानं मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणून बोंबलायचं काय काम नाही. सरकारनं आरक्षण दिल्यानंतर कोर्टात चॅलेंज केलेच ना ससानीनं त्यांनी. मग तुम्ही तिथं मांडा ना, खाली वातावरण कशाला घाण करायला लागलाय?